नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, a अधिक 1/a बरोबर 3 दिले तर a चा वर्ग अधिक 1/a चा वर्ग बरोबर किती असा प्रश्न जर विचारला तर मित्रांनो हे 3 चा वर्ग करा आणि त्यातून 2 मायनस करा. 3 चा वर्ग 9 होतो, त्यातून 2 वजा केले, उत्तर आलं 7. हे झालं याचं उत्तर. 1 सेकंद सुद्धा लागत नाही मित्रांनो या प्रकारची उदाहरणं सोडवायला. पण ज्यावेळेस आपल्या समोर असा प्रश्न येतो आणि आपल्याला ही जर ट्रिक माहीत नसली तर मग मात्र हे उदाहरण सोडवणं फार कठीण असतं मित्रांनो. कारण याचा संदर्भ कसा लावायचा, या तीनाचा संदर्भ या बैजिक राशीशी कसा लावायचा हे आपल्याला माहीत नसतं. तर मित्रांनो 1 सेकंदात सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने दिलं आणि असं विचारलं किंवा असं दिलं आणि a चा चौथा घात अधिक 1/a चा चौथा घात असं विचारलं बरोबर किती, किंवा a चा तिसरा घात अधिक 1/a चा तिसरा घात बरोबर किती असं विचारलं, काहीही विचारू द्या मित्रांनो, ट्रिक फक्त 1 सेकंदाची आहे. पण यामध्ये काही टाइप्स आहे मित्रांनो, ते सर्वची सर्व टाइप्स समजून घेऊया आपण, ट्रिक समजून घेऊया आणि थोडंसं बेसिक सुद्धा समजून घेऊया. तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिकही समजावून सांगत असतो. तर ही ट्रिक कशी काम करते ना याचं एक छोटंसं बेसिक तुम्हाला समजावून देतो आणि मग या उदाहरणामध्ये कोणकोणत्या प्रकारचे टाइप असतात ते समजून घेऊ. तर आजचा व्हिडिओ सुद्धा मित्रांनो खूप महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं मित्रांनो, कारण आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने मी समजावून देत असतो. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर चला मित्रांनो हे उदाहरण आहे कोणतं, a अधिक 1/a बरोबर 3 तर a चा वर्ग अधिक 1/a चा वर्ग बरोबर किती. आता मित्रांनो तुम्हाला काही विस्तार सूत्र महत्त्वाची जी असतात ती माहीत असतात. कोणती, समजा a अधिक b बरोबर याचा कंसाचा जर वर्ग केला तर याचा विस्तार काय होतो, पहिल्या पदाचा वर्ग अधिक शेवटच्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद त्याची दुप्पट, अशा पद्धतीने हा विस्तार होत असतो. बरोबर का नाही मित्रांनो. मग आता तुम्ही हे जे पद दिसतंय याला तुम्ही a म्हणा, हे जे दिसतंय याला b म्हणा, इथं दोघांची बेरीज आहे. बरोबर की नाही. इकडे काय, मग इकडे a चा वर्ग आहे बरोबर, आणि इथं याला b म्हणतोय आपण ना, तर इथं b चा वर्ग आहे अधिक b चा वर्ग आहे. बरोबर की नाही. अशा पद्धतीने ही जर मांडणी केली तर तुमच्या इथं लक्षात येईल, याचा जर विस्तार केला तर इथं फक्त तुम्हाला 2 ab जोडावे लागतील. येत आहे लक्षात आता. म्हणजे याला a आणि याला b म्हटलं आणि याचा जर विस्तार केला तर इकडे होताना a चा वर्ग अधिक 1/a चा वर्ग अधिक पहिले पद आणि दुसरे पद त्याची दुप्पट एवढंच काय ते वाढणार आहे. ते तुम्हाला इथं मांडून दाखवतो बघा. हा a आणि हा a अधिक 1/a बरोबर, याचा जर वर्ग केला तर काय होईल, पहिल्या पदाचा वर्ग होईल बरोबर. आता पुढे काय, शेवटच्या पदाचा वर्ग होईल, शेवटचं पद आहे 1/a, 1 चा वर्ग 1च राहील आणि a चा वर्ग a वर्ग होईल बरोबर. नंतर ह्या दोन्ही पदाचा गुणाकार त्याची दुप्पट, मग ह्या दोन्ही पदाचा गुणाकार जर केला तर हा a अंशस्थानी जाईल, a ने 1 कट होईल म्हणजे काहीच राहणार नाही, 1 शिल्लक राहील, त्याची दुप्पट म्हणजे 2. अशा पद्धतीने बेरजेत असेल तर ही दुप्पट करताना बेरीज असते. येतंय लक्षात. हा होतो मित्रांनो याचा विस्तार. आता ह्या विस्तारामध्ये आपल्याला दिलेल्या किमती टाकल्या तर काय होतं बघा, a अधिक 1/a याची किंमत 3 आहे बघा, म्हणजे 3 चा वर्ग करावा लागेल बरोबर. a वर्ग अधिक 1/a वर्ग शोधायचा आहे म्हणून तो तसाच ठेवा, a वर्ग अधिक 1/a वर्ग तसाच ठेवा, अधिक 2 आहे ते तसेच ठेवू. तुमच्या लक्षात आलं असेल हे 2 जे आहे ते इकडे येऊन वजा होतील, वजा 2 होतील बरोबर. मग हीच ट्रिक आहे ना मित्रांनो, याची किंमत काढायची म्हणजेच ही किंमत काढतोय आपण, ही किंमत काढायची म्हणजे ही किंमत काढतोय. ही किंमत काढण्यासाठी आपण काय करतो, याची जी किंमत दिली तिचा वर्ग करतो, त्यातून 2 वजा करतो. तेच मी तुम्हाला आधी सांगितलं, या 3 चा वर्ग करा 9, त्याच्यातून 2 वजा करा उरले 7. हे झालं याचं उत्तर. किती सोपी ट्रिक आहे बघा. पण हे तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या लक्षात येईल की ह्याचं बेसिक हे आहे. ट्रिक सांगताना फार सोपी वाटते मित्रांनो, पण ही ट्रिक कशी तयार झाली हे माहीत असलं पाहिजे ना.
चला आता उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. इथं ए वर्ग आहे, इथं वर्गाचा विस्तार इथं असा होतोय, इथं वर्गाचा विस्तार ए वर्ग अधिक 1 ए वर्ग होतोय. इथं एचा चौथा घात विचारला, मग काय करायचं? तर सगळं काही समजून घेणार आहे आपण, पण पहिल्यांदा या टाईपचं अजून एक उदाहरण घेतो, मग समजून घेऊ. समजा मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारला x अधिक 1/x बरोबर 10, तर x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती असं विचारलं. इथं x दिला, यांचा घातांक 1 आहे, बेरजेमध्ये आहे. विचारतानाही बेरजेतच विचारले, पण फक्त याचा वर्ग करून विचारलं. आत्ताच आपण पाहिलं, आज ह्या समीकरणावरून अशा समीकरणाची किंमत काढायची असली की जी किंमत दिलेली असते तिचा वर्ग करायचा आणि 2 वजा करायचे. 100 वजा 2 बरोबर 98 हे झालं उत्तर. इतकी सोपी ट्रिक आहे मित्रांनो. आता बेसिक तिकडे पाहायचं काही काम नाही राहिलं. ट्रिक समजली ना तुम्हाला, मग ट्रिकचा वापर करा. पण ट्रिक घातक ठरू शकते कधी, इथं लक्षात ठेवा मित्रांनो. इथं बेरीज आहे, इथं सुद्धा बेरीज आहे. देताना बेरीज दिली, विचारलं सुद्धा बेरजेमध्ये, 2 वजा करा. आता पुढचं उदाहरण पहा मित्रांनो. x वजा 1/x बरोबर जर 10 दिले, तर x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती? आता हा प्रश्न दोन्ही प्रश्नामध्ये फरक आहे. बेरीज दिली होती आणि बेरजेतच विचारलं, इथं तुम्हाला पुन्हा बेरजेतच विचारलेलं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचं उदाहरण येईल त्यावेळेस त्याचं उत्तर नेहमी बेरजेमध्ये असलेलंच विचारलं जाईल. देताना मात्र एकतर बेरजेत देतील किंवा वजाबाकीत देतील, हे लक्षात घ्या. आता वजाबाकीत दिलं, बेरजेत दिलं तर 2 वजा करा, वजाबाकीत दिलं तर 2 मिळवा. बस एवढीच ट्रिक आहे. बघा हे 10 आहे ना, 10चा वर्ग अधिक 2 करा. आता इथं 102 उत्तर येईल. येतंय लक्षात मित्रांनो? काय इथं तुमच्या लक्षात आणून दिलं, लक्षात आलं तुमच्या? बेरजेत दिलं, विचारलं बेरजेतच. शक्यतो हे इथं जे विचारलेलं असतं ते बेरजेतच विचारलेलं असतं. इथं मात्र वजाबाकीचं चिन्ह दिलं, मग बेरजेचं चिन्ह असलं तर 2 वजा करा, वजाबाकीचं चिन्ह असलं तर 2 मिळवा. बघा वजाबाकी असेल तर मिळवा, बेरीज असेल तर वजा करा. पण करायचं काय नेमकं? जी किंमत दिली तिचा वर्ग करून वजा करा, जी किंमत दिली तिचं वर्ग करून बेरीज करा. येतंय लक्षात? हीच ट्रिक आहे मित्रांनो. इथं मी तुमच्या 2 उदाहरणं लक्षात आणून दिली. इथं वजाबाकीत दिलं, बेरजेत विचारलं, इथं बेरजेत दिलं, बेरजेत विचारलं. इथं वजा 2 करायचं आहे, इथं बेरजेत 2 करायचं आहे. हे लक्षात ठेवा. काही उदाहरणांचा सराव करू म्हणजे तुमची अडचण राहणार नाही. आणि मग मित्रांनो यातला जो पुढचा टाईप आहे ना तो समजून घेऊ आपण. पहिल्यांदा सराव करू आपण. फरक तुमच्या लक्षात यावा म्हणून दोन्ही उदाहरणं तुमच्या समोर आहे. दोन्ही उदाहरणामध्ये फरक आहे मित्रांनो. काय फरक आहे बघा. m अधिक 1/m बरोबर 5 इथं, आणि इथं मात्र m वजा 1/m बरोबर 5 आहे. इथं बेरजेत दिलं, इथं वजाबाकीत दिलं. विचारताना दोन्ही ठिकाणी बेरजेतच विचारलं. विचारताना शक्यतो बेरजेतच विचारलेलं असतं मित्रांनो. इथं जर वजाबाकीची मांडणीमध्ये जर विचारलं ना, मग मात्र ती खूप क्लिष्ट प्रक्रिया आहे. शक्यतो तसं येतच नाही. शक्यतो आलं तर काय करायचं बघू. पण पहिल्यांदा जी उदाहरणं 99% अशीच येतात ना ती समजून घेऊ. तर उदाहरणं अशीच येतात. शक्यतो बेरजेतच विचारलेलं असतं उत्तर. आता बघा बेरजेत दिलं, बेरजेत विचारलं, मग आता हे बेरजेत विचारलेच जाणार आहे ना, मग फक्त इथं विचार करा वर काय दिलंय. बेरीज दिलं तर वजा करायचं. किती वजा करायचे? 2 वजा करायचे. काय करायचं पण? वर्ग करून 2 वजा करा. जे दिले 5 दिले ना, 5चा वर्ग करा, 2 वजा करा, 25 मधून 2 गेले, राहिले 23. हे झालं याचं उत्तर. इथं वजाबाकी दिलं ना, मग 2 मिळवायचे. 5चा वर्ग अधिक 2 बरोबर 27 होतील. बघा मित्रांनो येतोय फरक तुमच्या लक्षात? आता याच्या पुढचा टाईप समजून घेऊया मित्रांनो. ही उदाहरणं तुम्हाला चटकन सेकंदात सुटतात. इथं पुढचा टाईप आपल्याला समजून घ्यायचा आहे तो म्हणजे समजा m वर्ग अधिक 1/m वर्ग असं न देता तुम्हाला इथं विचारलं m चा चौथा घात, इथं m चा चौथा घात विचारलं. इथंही तुम्हाला विचारलं m चा चौथा घात, m चा चौथा घात. आता काय करायचं? एक लक्षात घ्या मित्रांनो. m वर इथं अशा पद्धतीची बैजिक राशी दिल्यानंतर तिचं वर्गामध्ये रूपांतर करून उत्तर कसं काढायचं लक्षात आलं तुमच्या? पण इथं वर्ग नाही, इथं चौथा घात आहे. चौथा घात कधी होतो? m चा चौथा घात कधी होतो मित्रांनो? m चा वर्ग करून त्याचाही वर्ग जर केला तर चौथा घात होतो. ही ट्रिक आहे मित्रांनो.
यमचा वर्गाचा वर्ग जर केला तर यमचा चौथा घात होतो, कारण ह्या दोन्ही घातांकाची गुणाकार होतो यमचा चौथा घात, 2 2 4 अशा पद्धतीने. मग तुम्ही इथं एक गोष्ट लक्षात घ्या, काय, यमचा चौथा घात काढण्याऐवजी यमचा वर्ग अधिक 1 यमचा वर्ग हे काढा. हे काढायचं आपण आत्ताच पाहिलं. यावरून हे काढा पहिल्यांदा. हे काढल्यानंतर काय करायचं सांगतो. हे काढताना काय करतो आपण, जी किंमत दिली इथं बेरजेत आहे, बरं बेरजेत आहे म्हणजे 2 वजा करायचा. जी किंमत दिली तिचा वर्ग करतो 25 वजा 2 बरोबर 23. ही किंमत मिळाली तुम्हाला यम वर्ग अधिक 1/m वर्गची. आता यम वर्ग अधिक 1/m वर्ग याचा जर वर्ग केला तर हा यमचा चौथा घात होईल, म्हणजे हे उत्तर मिळेल तुम्हाला. येतंय लक्षात. मग इकडे जर वर्ग केला तर ह्या 23ला सुद्धा काय करावं लागेल, वर्ग जर करायचा असला तर आपण आत्ताच पाहिली इथं वर्ग करताना काय करतो, जे उत्तर आलं त्याचा वर्ग करतो आणि 2 वजा करतो, बस. येतंय लक्षात. आता प्रत्येक वेळेस बघा, यावरून ही किंमत काढताना म्हणजे वर्ग करतोय, तर वर्ग करायचा जर असेल, अशा बैजिक राशीचा जर वर्गात मांडणी करायची असेल, ह्या पद्धतीने मांडणी करायची असेल तर दिलेल्या संख्येचा वर्ग करतो आणि 2 वजा करतो. पुन्हा याचाही पुन्हा वर्ग करायचा आहे, म्हणून जे उत्तर आलं याचा वर्ग करायचा आहे ना, मग याचं जे उत्तर आलं त्याचा वर्ग करून पुन्हा 2 वजा करू. 23चा वर्ग करायचा आहे, सोपं आहे मित्रांनो. 3चा वर्ग करा 9, तिघांचा गुणाकार करा, 3 2 6 6 2 12, 2 लिहा, 1 हातचा आला, 2चा वर्ग करा, 2 2 4 आणि 1 5, 529 मधून 2 काढा, उत्तर आलं 527. हे झालं मित्रांनो याचं उत्तर. म्हणजेच ह्या वर्गाचाही वर्ग म्हणजे घातांकाची काय होणार, घातांकाचा गुणाकार होणार, यमचा चौथा घात अधिक 1/mचा चौथा घात. आलं लक्षात. हे उत्तर मिळालं तुम्हाला. आता मित्रांनो ह्या उदाहरणात काय गडबड ती लक्षात घेऊ. इथं पहिल्यांदा समजून घ्या, वजाबाकीला बेरजेत विचारलं म्हणजे काय करायचं मित्रांनो, इथं आपल्याला 2 मिळवायचे आहे. वजाबाकीत असेल तर 2 मिळवायचे, बेरजेत असेल तर 2 वजा करतो आपण, बरोबर. इथं 2 वजा केले. आता पहिल्यांदा काय करू, यमचा चौथा घात काढायचा आहे ना. तुम्हाला माहिती आहे यमचा चौथा घात कधी होतो, यमचा वर्गाचा वर्ग केल्यावर, बरोबर, म्हणजे चौथा घात होईल. मग तुम्ही इथं पहिल्यांदा काय करा, यमचा वर्ग अधिक 1/mचा वर्ग काढा. यावरून असं जर करायचं असलं तर आपण काय करतो, हे जे 5 दिले 5चा वर्ग 25 करतो, वजा 2 करतो, सॉरी अधिक करावं लागतील, वजा दिले तर मिळवा, बरोबर उत्तर येईल 27, बरोबर. आता हे 27 उत्तर आलं. आता याचा करायचा आहे यमचा चौथा घात, म्हणजे याचा वर्ग करायचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो, याचा वर्ग करायचा आहे, याचा नाही करायचा. आता याचा संबंध नाही राहिला, इथून पुढची पायरी जायची. इथून पुढची पायरी काय, यमचा वर्ग अधिक 1/mचा वर्ग याचाही दुसरा घात, तेव्हा होईल यमचा चौथा घात, बरोबर. आणि हे जे उत्तर येईल ते उत्तर असणार आहे याचं उत्तर, बरोबर. म्हणजे यमचा वर्ग अधिक 1/mचा वर्ग त्याचा वर्ग केला तर यमचा चौथा घात अधिक 1/mचा चौथा घात होईल, आणि हे जे उत्तर येईल ते उत्तर असणार आपलं फायनल. पण हे उत्तर काढताना आपण वर्ग करतोय कुणाचा, याचा करतोय, याचा. लय महत्वाचं आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. याचा वर्ग करतोय, इथं काहीच करत नाही आपण. हे काढताना याचा उपयोग केला, पण हे काढताना मात्र याचा उपयोग करतोय. म्हणजे इथं बेरीज मांडणी आहे, पुन्हा बेरजेतच काढायचं आहे. तर मित्रांनो 2 वजा करावे लागतील, लक्षात घ्या. इथं 2 मिळवले का, कारण इथं वजा बाकीतून बेरजेत आलो, पण आता इथं बेरजेतून पुन्हा बेरजेतच जाणार आहे, म्हणून इथून 2 वजा करावे लागतील. मग 27, हे जे 27 मिळाले 27चा वर्ग वजा 2 करावे लागतील मित्रांनो. अत्यंत महत्त्वाचं लक्षात ठेवा. इथं पहिल्यांदा मिळवले आणि इथं वजा केले. वजा का करतोय, कारण इथून आपण इथे येतोय. आणि मग 27चा वर्ग काय येतो, 7चा वर्ग करा, 49, 4 हातचा आला, 7 2 14 2 28, 28 आणि 4 32 होता, 3 हातचा आला, 2चा वर्ग करा, 2 2 4 आणि 3 7, 729 वजा 2 बरोबर 727. हे झालं मित्रांनो उत्तर. आलं लक्षात. नाही लक्षात आलं काळजी करू नका, अजून उदाहरणं घेणार आहे मी. सर्व टाईप समजून घेऊ. इथं घन जर असला तर काय करायचं ना, तेही महत्त्वाचं आहे, त्यासाठी वेगळी ट्रिक आहे, पण ती ह्या व्हिडिओत समजूनच घेऊया आपण. जाता जाता तुम्हाला सुद्धा उदाहरण देणार आहे मी सरावासाठी, त्यामुळे मित्रांनो काळजी नाही करायची. आपण एकदा व्यवस्थित भाग समजून घेतला ना तर त्यानंतर सराव सुद्धा होईल तुमचा. सराव करताना काही चूक झाली तर व्हिडिओ पुन्हा पाहता येईल. सरावासाठी जे उदाहरण देतो ना मी त्याचं उत्तर सुद्धा सांगून ठेवीन, ते उत्तर फक्त तुम्ही चेक करायचं तुमचं बरोबर येतं का ट्रिकनी.
आपल्या चॅनलवर मित्रांनो व्हिडिओ एकदा आला रे आला की समजून घ्यायचं, जो टॉपिक मी समजावून देतोय तो तुमचा कायमचा क्लिअर होणार. तर चला आता पुढचंही उदाहरण घेऊ, पुन्हा एकदा हे समजून घेऊया. समजा मित्रांनो m वजा 1/m बरोबर 4 दिले तर m चा चौथा घात वजा 1/m चा चौथा घात बरोबर किती, असा प्रश्न विचारला. आणि दुसरा प्रश्न तसाच राहणार, फक्त इथं वजाबाकीत दिलंय ना, तिकडे बेरजेत देतोय मी. आता इथं अधिक पाहिजे. m अधिक 1/m बरोबर 4 जर दिले तर m चा चौथा घात अधिक 1/m चा चौथा घात बरोबर किती, असं विचारलं. वजाबाकीमध्ये दिलं आणि बेरजेत विचारलं. लक्षात घ्या, इथं बेरजेत विचारलं, पण पहिल्यांदा इथं m चा वर्ग अधिक 1/m चा वर्ग काढावा लागेल आणि मग तुम्हाला m चा चौथा घात अधिक 1/m चा चौथा घात काढावा लागेल. 2 वेळा ही कृती करावी लागेल. बरोबर. हे दिलेलं असताना इथं ही पायरी सोडवायची असेल तर काय करतो आपण, वजाबाकीत दिलेलं आहे, बेरजेत विचारलं, वजाबाकीत दिलेलं असलं का आपण 2 मिळवतो. म्हणजेच हे जे 4 दिले, 4चा वर्ग अधिक 2 बरोबर 4×16 अधिक 2 बरोबर 18, हे उत्तर आलं. आता हे जे उत्तर 18 आलं ते पुढच्या ह्या किमतीमध्ये वापरायचं आहे, म्हणजे आपल्याला शेवटचं उत्तर मिळेल. हे उत्तर इथं वापरायचं आहे, म्हणजे आपण ह्या बेरजेच्या मांडणीचं रूपांत यावरून आपण ही मांडणी काढतोय. इथं वजाबाकीची मांडणीचं रूपांतराचा उपयोग करून इथं बेरजेची मांडणी काढली तेव्हा 2 मिळवले, कारण वजातून अधिककडे गेलो 2 मिळवले. वजा असेल तर 2 मिळवा, पण इथं अधिक आहे ना, इथं बेरीज आहे, बेरजेतूनच बेरजेकडे जायचं आहे, त्यावेळेस आपण 2 वजा करतो. हे फार महत्त्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो. इथंच खूप सारे मित्र चुकतात. इथं बेरीज केली, इथंही बेरीज करून ठेवतात. इथं बेरजेतून बेरजेकडे चालले ना, बेरजेतून बेरजेकडे चालले तर तुम्ही इथं वजा 2 करायचे. मग हे 18 आहे ना, 18चा वर्ग वजा 2 करावे लागतील तरच तुम्हाला हे उत्तर बरोबर मिळेल. 18चा वर्ग किती मित्रांनो, 324. 8 8 64 होतात, हातचे 6 आले, 8 1 8 8 2 16, 16 6 22, 2 हातचे आले आणि 2 आणि हा 1 3, तर 324 वजा 2 बरोबर 322. हे झालं मित्रांनो तुमचं याचं उत्तर. येतंय लक्षात. एकदा बेरीज करावं लागली, इथं वजाबाकी करावं लागली. ही वजाबाकी का केली ना, हे ज्याच्याही लक्षात आलं तो पुन्हा हे उदाहरण कधीच चुकणार नाही. खूप साऱ्या मित्रांची इथंच चूक होऊन जाते. इथं एकदा बेरीज केली, इथंही बेरीज करून ठेवतात ते. समजा मित्रांनो x वजा 1/x बरोबर 3 दिले तर x चा 6वा घात अधिक x चा 6वा घात 1/x चा 6वा घात बरोबर किती, असं विचारलं. आता तुमच्या हे लक्षात आलं असणार, इथं जर x चा चौथा घात असता तर तुम्हाला माहिती आधी वर्ग करा आणि पुन्हा वर्ग करा, पण इथं x चा 6वा घात आहे. x चा 6वा घात केव्हा होईल मित्रांनो, जेव्हा x चा घात घन करून त्याचा पुन्हा वर्ग करू, म्हणजे ते 3 2 6 होतील पहा, बरोबर की नाही. किंवा x चा 6वा घात केव्हा होईल, अजून एक कंडिशन आहे, x चा वर्ग करा आणि त्याचा पुन्हा घन करा, असंही करू शकता. 2×6 होतील किंवा 3 2 6 होतील. मग तुम्ही याचा वर्ग करून घन करा किंवा घन करून वर्ग करा तरी तुम्हाला x चा 6वा घात मिळणार आहे. हे महत्त्वाचं लक्षात घ्या. इथं वजाबाकीमध्ये दिलंय, विचारलंय बेरजेमध्ये, बरोबर. आता वजाबाकीमध्ये दिलंय, विचारलंय बेरजेमध्ये. पहिल्यांदा आपण काय करू, x चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग बरोबर किती ते काढू. यावरून असं काढायचं असल्यानंतर वजाबाकीत दिलं तर 2 मिळवावा लागतो. मग 3चा वर्ग 9 वजा अधिक 2 बरोबर 11 होतील. x चा वर्ग मिळाला मित्रांनो, अशा पद्धतीने मिळालं. याचा जर तुम्ही x चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग याचा जर तुम्ही घन केला तर तुम्हाला हे मिळेल, म्हणजे x चा 6वा घात होईल, इथंही x चा 6वा घात होईल आणि x चा घन होताना तो एकच राहील, बरोबर. म्हणजे आपण याचं हे जे उत्तर शोधतोय ते हेच आहे, बरोबर. आता याचा घन करायचा म्हटल्यानंतर ही जी संख्या मिळाली म्हणजे यावरून ह्या घनाकडे जायचं आहे. एक्सच्या हे जे एक्सचा वर्ग दिसतोय ना, यावरून जायचं आहे आपल्या एक्सच्या घनाकडे, या घनाकडे जायचं आहे. हे करताना ह्या 11वर काय क्रिया करावं लागते ना, ते महत्त्वाचं समजून घ्या. इथं बेरीज आहे, इथं बेरीज आहे. घन करताना सुद्धा वेगळी ट्रिक आहे, ती लक्षात ठेवा. हे तर तुम्हाला माहिती, वजा असेल आणि वर्ग, वजाबाकी दिली असेल आणि वर्ग करायचा असेल तर 2 मिळवा. इथं बेरीज दिली असेल आणि वर्ग करायचा असेल तर 2 वजा करा. पण आता घन करायचं आहे.
घन करताना इथं जी संख्या दिसते ना ती त्या संख्येचा घन करा, बरोबर. आणि इथं बेरीज दिली तर वजा करा 3 गुणिले पुन्हा हीच संख्या. येतंय लक्षात. जी संख्या दिली तिचा घन आणि त्या संख्येची तिप्पट त्याच्यातून वजा करायची. आता 11चा घन किती? 11चा वर्ग 121 आहे, त्याला गुणिले पुन्हा 11 केले तर 11 1 11, हातचा 1 आला, 11 दूने 22 आणि 1 23, हातचा 1 आला, 11 1 11 आणि 1 12. तर 1 2 3 1 अशा पद्धतीने हा झाला 11चा वर्ग. काहीतरी चूक झाली मित्रांनो, पुन्हा एकदा करू बघा. 11 1 11, हातचा 1 आला, 11 दूने 22 आणि 1 23, हातचे 2 आले, 11 1 11 12 13. तर 1331 वजा किती करायचे यातून? हे 33. तिप्पट, ह्या संख्येची तिप्पट वजा करायची. घन करायचं आणि तिप्पट वजा करायची, बस एवढंच काय तो नियम आहे. मग 11 3 33 वजा करा. 31 मधून 33 गेले तर 11तून 3 गेले, 8 आणि 3 11 होतं, इथं 12तून 3 गेले, 9 आणि 3 12 होतात आणि इथं राहिले 1298. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर मिळून जातं 1/6 अधिक 1/1/6 बरोबर 1298. या उदाहरणात महत्त्वाची एक ट्रिक सांगितली मी, कोणती? घन करायचा असेल तर काय करायचं. परत एकदा समजून घेऊ, पुन्हा उदाहरण घेऊ मित्रांनो. 2 उदाहरणं तुमच्या समोर घेतो बघा. x अधिक 1/x बरोबर 3 तर x चा घन अधिक 1/x घन बरोबर किती? हाचा एक प्रश्न. आणि सेम इकडे घेतो, x वजा 1/x बरोबर 3 तर x चा घन अधिक 1/x घन बरोबर किती? दोन्ही उदाहरणातला फरक लक्षात आला का मित्रांनो तुमच्या? इथं दोन्ही ठिकाणी घन करायचं आहे, पण इथं बेरजेत दिलंय बघा. बेरजेत दिलं तर वजाबाकी करायची, वजाबाकी दिली तर बेरजेत करायचं. पण अगोदरची ट्रिक नाही वापरायची, इथं नवीन ट्रिक आहे ही घन करण्याची ट्रिक. कोणती? इथं जे हे 3 दिले ना, यावरून आता हे जे समीकरण दिसतं यावरून तुम्हाला डायरेक्ट घनच करायचं आहे, डायरेक्ट घन करायचं आहे. तर तुम्ही ही जी संख्या दिली तिचा घन करा आणि ह्या संख्येतून वजा करा किती? या संख्येची तिप्पट, प्रत्येक वेळेस तिप्पटच वजा करायची, म्हणजे 3 गुणिले 3. येतंय लक्षात? 3चा वर्ग 3चा घन होतो मित्रांनो 27 वजा 3 त्रिक 9 बरोबर 18. हे झालं उत्तर. पुन्हा इथं तसंच, इथं लक्षात घ्या फरक काय, इथं वजाबाकी दिलंय ना, मग बेरीज करा. वजाबाकी दिलं तर मिळवा. इथं तुम्ही तिप्पट वजा करताय, तिप्पट काय करताय? वजा करताय ना, इकडं तिप्पट मिळवा. कशात मिळवा? 3चा घन करा, यामध्ये तिप्पट मिळवा. 27 अधिक 9 9 7 16 36 हे झालं उत्तर. डायरेक्ट घन करायचं असेल तर अशा पद्धतीने याचं उत्तर काढू शकता. पण याच्या अगोदर मी जे उदाहरण घेतलं त्यामध्ये 1/6 होतं, त्यामध्ये वर्गही करायचा होता आणि घनही करायचा होता, दोन्ही एकत्र करायचं होतं. अशा वेळेस मात्र काळजी घ्यायची. वर्ग करायची ट्रिक मी तुम्हाला सांगितलं काय? दिलेल्या किमतीचा वर्ग करा आणि 2 वजा करायचा का 2 मिळवायचा ते इथल्या वजाबाकीवरून ठरवा किंवा बेरजेवरून ठरवा. घन करायचं असेल तर काय करायचं मित्रांनो, जे दिली ना यावरून डायरेक्ट घन करायचं ना, जी संख्या दिली तिचा घन करा आणि ह्या संख्येतून तिची तिप्पट वजा करा किंवा मिळवा. मिळवायची कधी? इथं वजाबाकी दिली असेल तर, इथं बेरजेत दिलं असेल तर मग मात्र मिळवा, बरोबर. यामध्ये हे इथं बेरजेत दिलं असेल तर वजा करा, वजाबाकी दिलं असेल तर मिळवा. अशा पद्धतीने अजून 1-2 उदाहरणं घेतो, पुन्हा एकदा समजावून देतो. तर हे शेवटचं उदाहरण घेतो मित्रांनो. a वजा 1/a बरोबर 5 तर a चा 6 अधिक 1/a चा 6 बरोबर किती? ज्यावेळेस आपल्याला 6 करायचा असतो त्यावेळेस तुमच्या इथं लक्षात येईल a चा वर्ग करा आणि मग त्याचा घन करा, किंवा a चा घन करा आणि नंतर वर्ग करा. तुम्ही कोणती कृती अगोदर करू शकता. पहिल्यांदा आपण वर्ग करण्याची कृती करू आणि मग घन करू. आता इथं याचा वर्ग करताना काय होईल? a चा वर्ग अधिक 1/a चा वर्ग हे शोधणार आहे आपण, कारण इथं बेरजेत लागतंय तर बेरजेतच काढू आणि शक्यतो बेरजेतच विचारलेला असतो प्रश्न, हे लक्षात घ्या. तर इथं याच्यावरून याचा वर्ग करायचा असलं तुम्हाला मी सांगितलं वजाबाकी दिली तर इथं मिळवावे लागतील. याच्यासाठी ट्रिक आहे, दिलेल्या संख्येचा वर्ग करा आणि इथं वजाबाकी दिली म्हणून 2 मिळवा. एकूण झाले 27. याची किंमत मिळाली 27. आता यावरून तुम्ही याचा घन करणार आहे ना, याचा घन करणार आहे
म्हणजे एचा वर्ग अधिक 1 छेद एचा वर्ग याचा तुम्ही घन करणार आहे, म्हणून इथं 27चा घन करा. आता यामधून 27ची तिप्पट वजा करायची का मिळवायची? बेरजे एकूण बेरजेकडे आहे ना, दिलेली बेरीज आहे ना, मग वजा करा. 3 × 27 येत आहे लक्षात. आता ट्रिक काय मित्रांनो, घन करताना जी किंमत दिली आहे तिचा घन वजा तिची तिप्पट. बस एकदम सोपी आयडिया. मग 27चा घन किती? 27चा घन काढताना पहिल्यांदा 27चा वर्ग काढून मग 27चा घन काढू. 27चा वर्ग काढू मित्रांनो. पहिल्यांदा 27चा वर्ग किती? 7 7 49, हातचे आले 4, 7 2 14 2 28 आणि 4 8 आणि 4 12 32, हातचे 3 आले 2 2 4 आणि 3 7, 729 × 27 करू आता, तेव्हा घन मिळेल आपल्याला. आपली ही क्रिया तर पूर्णच करावं लागेल. किंवा तुम्ही पर्याय जर असले तर पर्यायचं याचं उत्तर कसं सोडवायचं नाही असं न करता ते सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा हे सोडून घेऊ आपण. 7 9 63 होतील, हातचे आले 7, 7 2 14, 14 6 20, हातचे आले 2, 7 7 50 51, 0 दिला 9 2 18, हातचा 1 आला 2 2 4 आणि 1 5, 7 2 14. तर इथं 3 8 6 19, 19,683 वजा हे तिप्पट वजा करायचे राहिले ना, मग ते डायरेक्ट इथं वजाबाकीत लिहूनच घेऊ. 7 त्रिक 21, हातचे 2 आले 3 2 6 आणि 1 7, 7 त्रिक 21, हातचे 2 आले 3 2 6 7 8, 81 वजा करायचे. 83तून 81 गेले तर मित्रांनो इथं राहतील फक्त 2, 19,602. हे झालं याचं उत्तर. येत आहे लक्षात. आता मी तुम्हाला आयडिया सांगतो काय, हे सगळं न करता पर्यायातून उत्तर कसं शोधायचं. 19,602 हे उत्तर आलंय आपलं, परफेक्ट उत्तर आहे ते. तर आता तुम्हाला समजा पर्याय दिले 19,601, 19,602, 19,603, 19,604 असे 4 पर्याय दिले. आता पर्याय ओळखायचा कसा? तुम्ही इथपर्यंत आले, तुम्हाला याचा घन करायचं बसायचं, वेळ घालवायचा नाही, हे सगळं करायचं नाही. इथं लक्षात घ्या फक्त, इथं 7चा घन करताना एकक स्थानी काय येईल तेवढंच शोधा. 7 7 49, 49ला पुन्हा 7 ने गुणलं 7 9 63, इथं 3 येईल बरोबर. आता हे 3 वजाबाकीत, इथं 7 त्रिक 21, इथं वजाबाकीमध्ये 1 येणार आहे बरोबर. 7 त्रिक 21 होतात ना, 21 म्हणजे हा 1 येणार इथं एकक स्थानी. ह्या गुणाकारामध्ये एकक स्थानी 1 येणार आहे. ह्या घनामध्ये एकक स्थानी 3 येणार आहे. हे दोघांची वजाबाकी करताना एकक स्थानच्या अंकाची वजाबाकी करताना 3तून 1 गेल्यावर एकक स्थानी 3तून 1 गेल्यावर एकक स्थानी 2 येईल. आता एकक स्थानी 2 कुठे बघा बरं. हे झालं उत्तर. थोडंसं लॉजिक लावलं ना मित्रांनो, ही उत्तरं फार सोपी आहेत. मला माहिती मित्रांनो अशा टाईपच्या उदाहरणांची खूप साऱ्या मित्रांना अडचण असेल आणि मला खात्री की आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला याची अडचण राहिली नसणार. अडचण जरी राहिली मित्रांनो तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, पुन्हा एकदा सराव करा. सरावासाठी तुम्हाला उदाहरण देतो, त्याचं उत्तरही सांगून ठेवतो. ते उत्तर बरोबर येतं का नाही चेक करा. उत्तर जर चुकलं ना व्हिडिओ पुन्हा पहा. मला खात्री तुमचं उत्तर आता चुकूच शकत नाही. 2च ट्रिक सांगितल्या मी. वर्ग करण्यासाठी काय करायचं आणि घन करायचं असेल तर काय करायचं. इथं वर्ग करण्यासाठी आपण काय केलं बघा, इथून वर्ग करण्यासाठी काय केलं ते सांगितलं आणि इथून पुन्हा घन करताना सुद्धा काय करायचं ते सुद्धा सांगितलं. एकाच वेळेस 2 गोष्टी एका याच्यात झाल्या. फक्त यामध्ये अजून महत्त्वाचं काय, वजाबाकी दिली आणि बेरजेत काढायचं असलं, बेरजेतच काढायचं असतं शक्यतो. वजाबाकी दिली असेल तर बेरीज करा आणि बेरीजेतून पुन्हा बेरजेत जायचं असेल तर वजा करा. मग ते तिप्पट वजा करायची का तिप्पट मिळवायची, 2 वजा करायचे का 2 मिळवायचे, एवढाच फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर चला सरावासाठी एक उदाहरण देतो तुम्हाला. आता हे मित्रांनो तुमच्या सरावासाठी असलेलं उदाहरण आहे. बेरजेमध्ये दिलंय, पुन्हा बेरजेतच विचारलं. 2 वजा करावं लागतील, लक्षात राहू द्या. तर इथं पहिल्यांदा x अधिक 1/x बरोबर 10 दिले ना, इथं तुम्हाला xचा 4था घात करायचा आहे, म्हणजे xचा वर्ग करून पुन्हा त्याचा वर्ग करावा लागेल. 2 पायऱ्यांमध्ये हे उदाहरण सुटेल. याचा वर्ग करताना 2 वजा करावा लागेल, पुन्हा त्याचा वर्ग करताना पुन्हा 2 वजा करावं लागेल. तर जे उत्तर येईल ना ते असणार आहे तुमचं 9,602. हे उत्तर बरोबर येतं का नाही चेक करा मित्रांनो. तुमचं उत्तर बरोबर आलं तर आज मी हा व्हिडिओ समजून देताना जी मेहनत घेतली, जो अभ्यास केला आणि मी स्वतःसुद्धा, तर तो अभ्यास माझा वाया नाही गेला. तो त्याचा फायदा तर मला झालाच आहे, पण तुम्हालासुद्धा हे सगळं देताना माझी मेहनत वायात गेली नाही असं मी समजेन. तर चला मित्रांनो, या टाईपची उदाहरणं तुम्हाला जर मिळाली तर त्याचा सराव करा.
जितका जास्त सराव करणार तुम्ही तितका तुम्हाला फायदा होईल. गणित हा फक्त सरावाचा विषय मित्रांनो. एक उदाहरण समजून घेतल्यानंतर त्यावर किमान 10 उदाहरणांचा आपण सराव केला पाहिजे. मनाने उदाहरणं तुम्ही तयार करू शकता या टाईपची. परीक्षेमध्ये ही जर उदाहरणं आली ना तर आपली गडबड नको व्हायला मित्रांनो, कारण या टाईपची उदाहरणं समोर आल्यानंतर चांगल्यांची फाटून जाते. कारण यामध्ये ट्रिक काय आहे ना तीच लक्षात येत नाही लवकर, आणि ही उदाहरणं कोणत्या विस्तार सूत्राचा उपयोग केला ना तेही लक्षात येत नाही. पण हे समजून जर घेतलं तुम्ही तर मग मात्र तुम्ही आयुष्यभर कधी विसरणार नाही. तर चला मित्रांनो, मला खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असणार, आणि खरोखर मनापासून तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वाचा वाटला असेल, तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. तुमची प्रतिक्रिया, काही जी प्रतिक्रिया असेल ती प्रतिक्रिया आपल्या व्हिडिओच्या खाली लिहायला अजिबात विसरायचं नाही. तुम्ही जितके जास्त लाईक कराल, जितकं जास्त तुमची प्रतिक्रिया मिळेल मित्रांनो या व्हिडिओच्या खाली, तितका हा व्हिडिओ व्हायरल होतो मित्रांनो, आणि सर्व तुमच्यासारख्या मित्रांपर्यंत जाऊन पोहोचतो. सर्वांपर्यंत जाऊ द्या मित्रांनो हा व्हिडिओ. आणि त्यासाठी अजून एक तुम्ही काम करू शकता, ते म्हणजे तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करू शकता. तर चला मित्रांनो, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया याच संबंधीच्या पार्ट 2 मध्ये. तो व्हिडिओ सुद्धा लवकरच घेऊन येईल तुमच्यासाठी. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.